शिंदे गटाचा अनुभव असा आहे की 2019मध्ये त्यांनी लोकसभेचं काम केलं, मात्र त्यांच्यासोबत दगाफटका झाला विधानसभामध्ये. आणि तसाच आता आपण यंदा महायुतीमध्ये सहभागी झालो आहोत. आपल्या पण काही अटी शर्ती राहणार आहे की आपल्यासोबत दगाफटका होऊ शकतो. या संदर्भातल्या काही अटी शर्ती तुम्ही वरिष्ठांकडे बोलून दाखवल्या आहे की, कारण लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक आहे. ही राजकीय क्षेत्रात काम करत असताना स्वाभाविक आहे या गोष्टी. भविष्यामध्ये आपल्याबरोबर काय होईल असा एक प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. तोच शिवसेनेने सुद्धा यापूर्वी मांडून दाखवलेला आहे. तोच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही कार्यकर्त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे की आम्हाला जिल्हा परिषदेला काही स्थान राहील का, पंचायत समितीला काही स्थान राहील का, नगरपालिकेत राहील का, विधानसभेच्या जागा आम्हाला लढवायला मिळतील का, आणि ज्या लढवायला मिळतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे हेच खासदार जे आता आमच्याही प्रयत्नातून निवडून येतील ते खासदार आमच्या पाठीमागे उभे राहतील का, किंवा त्यावेळीची रणनीती काही वेगळी राहते. हे सगळे मागचे अनुभव बघता शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी त्यांचं भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या. त्याच भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर, तेच प्रश्नसुद्धा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर होते. मी नक्की या बाबतीमध्ये जिल्ह्याच्या स्तरावरचे प्रश्न असतील तर जिल्ह्याच्या नेत्यांबरोबर याबाबत चर्चा करेल, आणि राज्याच्या स्तरावरचे निर्णय जर का असतील किंवा त्या ठिकाणी चर्चा करण्याची आवश्यकता असेल तर राज्याच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांसोबत सुद्धा मी चर्चा करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.